स्तोत्र संहिता अध्याय 36 मुख्य गवयासाठी परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र। दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो, त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही। आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो। त्याच्या तोंडचे शब्द अनितीचे व कपटाचे असतात। त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत। तो अंथरुणावर पडल्या पडल्या अनितीच्या योजना करीतो। तो कुमार्ग धरून राहतो, वाईटाचा वीट मानित नाही। हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे, तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे। तुझे नीतिमत्व महान पर्वतांसारखे आहे, तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत। हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशु ह्यांचा प्रतिपाळ करीतोस। हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे। मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करीते, तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील। कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे, तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो। तुला ओळखणाऱ्यांस तुझे वात्सल्य, सरळ मनाच्यास तुझे नीतिमत्व लाभू दे। गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो, दुर्जनांचा हात मला हाकून न लावो। पहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत, त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही।